राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती। राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्यांना देण्यात आली होती। त्यांचा आग्रह कॅबिनेट मंत्र्याचा होता। राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो, पण त्यातील देखील अडचण होती, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर काय आहे सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघून घेऊयात। त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी तुम्हाला याच चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील। भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत। त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता आहे, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा मिळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे। भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे। मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत किंवा मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यावं यासाठी राष्ट्रवादीच्या बाबत पडद्यामागे काय काय घडलं याचा सविस्तर विश्लेषण देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेतून अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या एकही जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे।